पहिन इथंच पाया पडायचं माझ्या. ए आय पड भर पाया तू एकदाच. वर देणार आहे का आणून ह्यांना? आय पाया पड आपाच्या एकदा पड बर. तो तिकडं कुठं चालली मग? ती आई गेली होती व्यवसायाला. काय व्यवसाय कधी असतो? सक्रात वडी वेगळं असतं काय? मग वडालाच म्हणायचं मला घरात आण पाणी आणून दे. 12 महिने का जात नाही त्या वडाकडे तुम्ही? ती आई आपाच्या पाया पडली ना आले आले म्हणून आपा वैतागले तर पड आता पड बरं आता पाया पड. त्या वडालाच म्हणायचं. सांगून आली माझं नाव असं रोज माझी सगळं भांडवते. 7 जन्म हाच नवरा भेटू दे म्हणून. भेटलं म्हटलं जन्म नको नवरा लय वैताग दिला मला. का जसं लगीन झालं तसं वैताग दिलाय. एक दिवस सुद्धा गुढी नाही दोघाची. एक दिवस पण गोडे नाही. सुद्धा नाही. सकाळचं तर आहे भांडण केले, संध्याकाळी तर आहे, दुपार तर आहे, सकाळी उठलं तर आहे. कवा एक दिवस तू मनाने कधी म्हणले का तुमचं पाय दुखत्यात का? काम करून आलाय मनाने म्हणले का मी चहा करून देते तुम्हाला प्यायला? म्हणजे का रात्री जावं मी बोललो तिला 6 वाजता तिने चहा करून आणलाय गपची. आणि रात्री तुम्हाला भाकर पण बनवून देत नव्हती सकाळ करते म्हणले. आणि त्या पोरीला म्हणजे मीठ जास्त टाक भाकर पण खायला नाही. तिला मीठ जास्त टाक म्हणलं नाही. मीठ लय झालता तिला माहिती तिला एक कळत नाही. चिगळच्या भाजीची भाकर केली एवढं तिखट सॉरी खराट झाले होते. मी पण खाल्ले नाही. काय मग आपण करून खायची वय? तू कशाला मन म्हणजे मीठ टाक इतकं? अरे आज सणेला कसा ना सुदीच कर ना. जाऊ नको पाया पुढे जा. तस बांधला कोणाच्या पडायचं तो आम्ही बर जाऊ दे पुढे. असं नको भांडू बिंडू. ए आया मानाने नगन उकरण्या बघ उठा. माझ्या पायात पाडायचं नाही मला. कसा का म्हणली ती? मग तुम्ही आहे तसं. हा मी कसा बाई का? गाजऱ्याला पैसे दे म्हणलं 100 रुपये तिला गाजऱ्याला दिले. हा काय म्हणजे नाही काय म्हणजे नाही काय नाही. हा गाजऱ्याला पैसे दिलं आणला का तिने गाजरा? आणला का ठेवलं का नाही 100 रुपये चोळ्या शिवायला? सांग. शिवायला काय माझ्याजवळ पैसे नाही तर काय? तुला पैसे दिलेत ना आपण? नको झाडावर चढू नको देऊन दे 1 एकर नाव करून. हा फेकून चोळ्या गुडघ्याला औषध का दुसऱ्या लेखी गेल्या काय कुठं? काय देते? काय दिलं काय पैसे? त्याला कधी 6,000 दिले. एकदा 2,000 दिले, एकदा 4,000 दिले. पण कशाचं दिलं? डब्यात दिलं असं दिलं का? कसं द्यायचं? होय कसं द्यायचं मग? म्हाताऱ्या माणसापाशी पैसे असतात का? मग ते कुठं आलं? अंड्रेटीच काय आपा त्यांचा हक नाही माझा बी हक आहे पोरांचा बी हक आहे. तुमची भांडणं कुठंच नाही नाही ती जर म्हणलं माझ्या आईचा हिस्साच पाहिजे तुमच्याकडून मला चोळी बांधली नाही काय वकील दिल्यावर एक कळण का मग त्यांना? तुमची भांडणं दिल्या पाया पडायचं गाडी काट फुट त्यांना. हा अगं तुला सगळी तुला सगळी वरती काढची मला सांग नको. बरं हो आपा. अगं आम्ही लागलो मारा तू लागली हाल्याने सुटायला. मी काय लुटून द्यायची तिकडं लोकांच्या भाड्याने राहताय काले का नाही इज्जत आपा आणि गप्प बसा की. दलेंद्री सवय लागली त्या गंगीची. बघा ती गंगीच्या आईच बोलणं हिला. बर बर असू द्या. बघ तुझी मैत्रीण आली बाहेर लागली सांगाय मला. हो आयाच पडायचं नाही माझ्या तो.
कोणाच्या पाडायचं त्याच्या पाडायचं अहो, जाऊन. अहो. हा. भांडू नका की तुम्ही कशाला माझ्या पाया पडायचं नाही कॅमेरा चालू करून हा. पंचायतच अजिबात नाही तुझे मैत्रीण आले आहे त्यांना बघ दातच दे, पाडे ना जेवायची आता काहीतरी. रुबाब केल्यावर तुम्ही तर सारखंच पडताय माझं बघ असलं बोलणं दात पाडीन पोट पाडीन रट्टा खाचीन शिवा खाचीन असं म्हणलं नवर बाईक तुमची अगं तुला जाऊ बाकी दे. खाय बी एक दात ठेवायचं नाही तुमच्या हा. दाताने भाकर काय तुमची गाणं माझा दात पाडलं तर मी तुमच्या दाताने भाकर खाईन त्यांना दे जेवायला जेवायचंय ना हा. दे ते त्यांना. पोळ्या तिथं दे त्यांना आता खायला मी केले काय दिवस उभ्या पोळ्या दाव का तुला पोळ्या दाखव बरं कुठे हा दाखव दाव आणल्या असं मागत राहिलं कुठनं काय ना अंड्यात काय खायचं तरीच ना. गाड्यात तुम्ही गप्प हा? बसा भांडू नका हे आहे गपचे पाय धुवून पाय आपलं पाय धुच म्हणतो अगं आपलं इतकी खांदे. तरी शियानी या सगळ्याच्या पोळ्या झाल्या आणि हे नुसते फिरतात बोंबलत हा एक तर पोळी किती का होय ग करायचं मग जाऊ दिलं तुम्ही कशाला या तो आम्ही आम्ही नुसतं हिंडायला ह्यांची भांडणं मिटव आता मला नाही बोलले तिथे मग निघतो आम्ही बोललो तुम्ही करा पोळ्या झाला आम्हाला. पाय जा. पड आपलं आणि आपलं पाया पण लातच घालीन तिला तिकडे बेताळ तोबाड एक करीन कशाला पाय पडू तुझा हा. पाय पडायला असते. नाही पाडायचं माझ्या पायाला काय वायव झालाय काय ओ आपा पडू दे आजच्या दिवस नाही पाडायचं म्हणजे नाहीच पाडायचं कुणाच्या पाडायचं तिकडे पाडदा जाऊन जा ये पड आजचे दिवस असते अजिबात नाही पाडायचं 1560 आहेत माझ्या पाया पडाय माणसं माणसं मला वाटलं बायका साळवे हाय म्हणतात. कोणता ते काटकर हाय बरं लागून गेला काय माणसाने पाय पडायला हा अहो कुत्र सुद्धा हुंगत नाही हो ए. हो, कुत्रं, हो नाही. हा हो आलं कुत्र कुत्रं हुंकत सुद्धा नाही हुंगत काय ही एक येत आहे, बघ, घरचं पाळलेलं आहे बघ म्हणून. बसला हे बस खाली बसला वर येईन काय तुम्हाला? कुठे गेलता पेंटी धरून धरून वडण फाडन ती हा. चांगलं बोलावं आजचा दिवस पाया पड पड. चांगलं बोलून देते का ती माणूस ओ आपा पडून द्या धरा. नाही पाडायचं माझ्या पाया मला तेवढा फोटो काढायचा आहे, पाया पडता मला काय पाया पडताना फोटो पाया नाही ना पडून घ्यायचं मी मग नाही तुम्ही ना पडा मला. आईच्या पाया मी चालतो माझ्या मला पाया. गटई पाडायला माझ्या पाय पडा गटई लावा चालू आईच्या पाया पडा का काय कारण पाय अरे मी उठून तो त्या देवाच्या पाया पड पण हिच्या पाया पडायचं मग देवाच्या पडायचं कोणी चला पडायचं, जा. चला देवाच्या जा पाया देवाच्या पाय तिकडं- पडायचं. जा जा जा. तुळजापूरला जा जाईन की मग डोकं जा. तुळजापूरला एकदा त्या मटा काय कशात खडुळात ना आंघोळ करून नाही आलं परत जाऊन आलं काय थोडा पाय स्वतः धुतलं नाही बसले लेकर खेळत तो ती बाय गेली निघून तिला जेवायला दे की जरा येते महागाई. आपली भांडणं बघून गेली निघून काय काय अवघड आहे. आईची मैत्रिणीची रोज जेवायला जाणते बसा इथं आज काय बाजार आहे काय नाही बारा ओ आपा ती झोपा जाडं नाही येतं तर आराम करा कुणाला रिमोट काढायचं काय काढायचंय कुणाला रिमोट काढायचं माझ्यावर रिमांड काढायचे बा, कुणाला रिमोट काढायचंय झाडून फक्त आता पाय फोडून नाही कुणाला रिमोट काढायचं झाडून पहिलं का? नादी झाडू हातात घेते, पटा बरं असू दे चल जेवायला जागा चला. हातात ऐ, घेत नाही झाडू त्यांच्या खाली आता म्हणलं झाडू बाचा निघत ठेवा आताच मला चला. रिमांड काढायचे तुमचं भांडण